हा एक खूप चर्चेत विषय गेले 4-5 वर्ष ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे. खूप आपण बघितलं असेल तर इतिहासामध्ये आणि बऱ्याचशा पारंपरिक कार्यक्रमामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये टिपू सुलतानांचा फोटो हा मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. खास करून काही पश्चिम महाराष्ट्राचा बेल्ट असेल, मराठवाड्याचा बेल्ट असेल, इकडे टिपू सुलतानांचा फोटो, टिपू सुलतानांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जात होती. पण 2021 पासून देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन ह्याला वळण दिलं आणि त्यांनी नवीन एक वेगळाच वळण दिलं आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की टिपू सुलतानाच्या आणि औरंगजेबाच्या औलादी परत या महाराष्ट्रामध्ये वर यायला लागल्या. आणि त्याच्यानंतर एक खूप मोठ्या प्रमाणात मुसलमान युवकांना अरेस्ट करणं, त्यांना पोलीस उचलणं, त्यांचं टॉर्चर करणं, त्यांना थर्ड डिग्री देणं, त्यांच्यावरती खोटे दाखले दाखल करणं, म्हणजे त्यांना पुढे शिक्षण नोकरीला त्रास होतो हे. आणि त्याच प्रमाणात मॉब लिंचिंग हे खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू झालं. मुसलमान व्यावसायिकांना धंदे करायला खूप अडचण झाली. बऱ्याचशा ठिकाणी मुसलमानांची दुकानं सुद्धा बंद करण्यात आली होती या स्टेटमेंटमुळे. आणि हे खूप महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला आणि सामाजिक शांतीला धक्का देणारं एक स्टेटमेंट होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला आता दिसते. बाळासाहेब आंबेडकरांनी 2022 मध्ये 2023 मध्ये औरंगजेबच्या कबरीला एकदा भेट दिली होती आणि तसंच अक्कलकोटच्या कार्यक्रमामध्ये टिपू सुलतानांचा फोटो स्टेजवरती देऊन हे सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये भाजपमुळे मिर्झा जयचंदांच्या पण औलादी समोर आलेल्या आहेत आणि तेच लोक होते ज्यांच्यामुळे आज आपण बघतोय तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा पराभव झाला होता. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा सामाजिक सालोखा सांभाळणं, सर्व समाजांना, सर्व धर्मांना एकत्र करणं आणि त्यांना या महाराष्ट्रामध्ये शांतीने राहता येईल हे बघणं ही आपली काळाची गरज आहे.